सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण हे जे काप बनवले आहेत ते लाल भोपळ्यापासून बनवलेले आहेत. नक्कीच कधी कोणी हे असे ट्राय केले नसतील. अगदी चवीला छान लागतात. झटपट 10 मिनिटात बनून तयार होतात. तर सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे हा लाल भोपळा घेतलेला आहे. याचे आता मी धुवून स्वच्छ काप करून घेणार आहे. त्याची सालं काढून घ्यायची आहे. तर इथे बघा मी थोडे जाड असे हे भोपळ्याचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याची जी सालं आहेत ती सुद्धा मी काढून घेतलेली आहेत. काप आपल्याला जाडच ठेवायचे आहेत, खूप पातळ ठेवायचे नाहीयेत. अगदी ते लगेच 5 मिनिटात एका साईडने शिजतात. तर याला लावण्यासाठी मसाला बनवूया. त्याच्यासाठी मी सिंपल आपला मिरची पावडर घेतलेली आहे. तुमच्या घरातला जो रेग्युलर भाजीचा मसाला आहे तोच वापरायचा आहे. त्यासोबत घेतली हळद आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा मसाला अजून ॲड करू शकता. आता थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्टसुद्धा खूप जास्त पातळ करायची नाही आहे. एकदमच पाणी ह्याच्यामध्ये वापरायचं नाही आहे. थोडं थोडा अंदाज घेऊन आपल्याला थोडी घट्ट अशी पेस्ट तयार करायची आहे. पेस्ट जर पातळ झाली तर ती भोपळ्याला बरोबर लागणार नाही आणि सगळी ओरघळून मसाला खाली येईल. त्यामुळे आपल्याला थोडी घट्ट पेस्ट ठेवायची आहे. आता तयार पेस्ट आपण या भोपळ्यांच्या कापाला लावून घेऊयात. तर एक एक करून सगळ्या कापाला आपल्याला व्यवस्थित हाताने ही पेस्ट सगळीकडे चोळून घ्यायची आहे. तुम्हाला जर हे मॅरिनेट करायला ठेवायचे असतील तर मीठ तुम्हाला आत्ता ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे. कारण जर मीठ यामध्ये तुम्ही सुरुवातीलाच घातलं तर मिठाला नंतर पाणी सुटतं आणि सगळा मसाला जो कापाला लावलेला आहे तो ओघळून जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला मॅरिनेट करायला ठेवायचे असतील अर्धा तास वगैरे तर मीठ जेव्हा तुम्ही फ्राय करायला घेणार असाल का तेव्हा वापरायचं आहे. नाहीतर तुम्ही जेव्हा मसाला बनवता लगेचच फ्राय करणार असाल तर असंच माझ्यासारखं डायरेक्ट मीठ टाकून कापाला लावलत आणि लगेच फ्राय करायला घेतलेत तरी चालणार आहे. तर आता इथे मी सगळ्या कापांना छान हा मसाला लावून घेतलेला आहे. याला मॅरिनेट करायला वगैरे मी आता ठेवत नाही आहे. लगेचच आपण याला तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय हे काप आपले इथे मसाला लावून रेडी झालेले आहेत. त्याच्यासाठी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने थोडं कमी जास्त करू शकता. भोपळा हा मुळात थोडा गोड असल्यामुळे मी मसाल्याचा वापर थोडा जास्त केलेला आहे. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर मसाल्याचा वापर थोडा कमी करा. आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे भोपळ्याचे काप छान असे घोळवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने. एक्स्ट्राचं जे पीठ राहिलेलं असतं ते असं थोडंसं आपल्याला झटकून घ्यायचं आहे. याच प्रकारे बाकीचे कापसुद्धा मी असेच तयार करून घेणार आहे. जे पीठ तुम्ही वापरणार असाल पीठ किंवा रवा त्यामध्ये थोडंसं मीठ नक्की घाला, नाहीतर वरचं जे कवर असतं ते अळणी लागतं. तर अशाच प्रकारे बाकीचे कापसुद्धा मी रेडी करून घेते आणि त्यानंतर मग आपण फ्राय करूयात. तर इथे हे काप तयार झालेले आहेत पीठ लावून. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही रवाचा सुद्धा वापर करू शकता. बारीक रवा वापरायचा आहे. आपण याला आता तळून घेऊयात. तवा गरम करून घेतलेला आहे. तवा गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करून घ्यायची आहे. वरतून छान चमचाभर तेल घातलेलं आहे. ते तेल आपण तव्याला सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे, नाहीतर काप चिटकू शकतात तव्याला. सगळीकडे तेल पसरवून झाल्यावर तयार काप एक एक करून तव्यावरती लावून घ्यायचं आहे. खूप जास्त जाडीची जी कापं असतात, सगळीच कापं काही एकसारखी कापली जात नाहीत. थोडीफार जी जास्त जाड असतात ती आपल्याला मध्यभागी ठेवायची आहेत, म्हणजे ती पटकन शिजतात. आता बघा इथे मी या तव्यावरती ही सगळी काप लावून घेते. मी मुद्दामून तुम्हाला सांगितलं की काप हे थोडं जाड ठेवा, कारण भोपळा शिजायला फार वेळ लागत नाही आणि मग ते पलटी करताना जर काप खूप पातळ असेल तर त्याचा लगदा होतो. त्यामुळे काप कट करताना भोपळा छान जाडसर असा कट करायचा आहे. आता सगळे काप तव्यावर लावून झाल्यानंतर एक चमचाभर तेल कडेने सोडायचं आहे आणि वरून ताट ठेवून मंद गॅसवरती 3 ते 4 मिनटं वाफ घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आपण हे ताट काढूयात. छान वाफ याला बसलेली आहेत. आता काप पलटी करायच्या आधी पुन्हा एकदा कापाच्या वरच्या साईडून आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे, म्हणजे काप जेव्हा आपण पलटी करू तेव्हा ते खालती चिकटणार नाहीत, मसाला जळणार नाही. आता एक एक करून आपण हे काप पलटी करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एका साईडून किती छान सोनेरी रंगावरती असे हे तळले गेलेले आहेत. फक्त तळताना गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात मोठी करायची नाहीये, नाहीतर खालचे मसाले लागलेले सगळे करपून जाऊ शकतात. आता पुन्हा हे सगळे काप मी एकदा पलटी करून घेते
आणि मग आपल्याला ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या साईडून सुद्धा छान शिजवून घ्यायचे आहेत. सगळे काप मी इथे पलटी करून घेतलेत. आता वरती झाकण ठेवते आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटे याला वाफ द्यायची. 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आता दुसऱ्या साईडून सुद्धा आपले काप हे तयार झालेले आहेत. आपण यांना सुद्धा एकदा पलटी करून घेऊया आणि तुम्हाला दाखवते दुसऱ्या साईडून सुद्धा किती व्यवस्थित ते भाजले गेलेले आहेत ते. तर अशा प्रकारे इथे आपले हे भोपळ्याचे काप तयार झालेले आहेत. एकदा सुरीने चेक करून घ्यायचं आहे की कुठे काही कडक राहिलेले आहेत का, शिजलेले नाही आहेत का. असं तर होत नाही, भोपळा खूप लवकर शिजला जातो. तर बघा, छान असे सोनेरी रंगावरती हे काप आपले भाजले गेलेले आहेत. तर याला आपण आता सर्व करून घेऊयात. आपले भोपळ्याचे काप तयार झालेले आहेत. अगदी वरण भाताबरोबर तोंडी लावायला, चपाती भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागतात. काहीतरी वेगळी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा भोपळा, लाल भोपळा ही खूप पौष्टिक भाजी आहे. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका सिंपल रेसिपीसोबत. नमस्कार.